नमन माझे श्री सद्गुरुनाथा, कृपा करुणी मज अनाथा, निरसली भव दुःख व्यथा, तत्काळ तुझिया प्रसादे, अनंत वाणी अनंत ध्यास, वृथा संदेह या जीवास, पारख बोध करुण्यासास, मुक्त केले बंधनी, तुझी स्थितीचा विचार, वधवी जीवा नित्य सार, इतुकी कृपा करी मजबर, जीवोद्धारा कारणे, बहुपकारांची दुरासी, ज्ञानबोध नित्य पादिसी, जवळीच ठेवी अनंतासी, कर जोडुनी विनवितो श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। वाट चालावी आपली, 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 वाट चालावी आपली। दृष्टी फिरवू नये खाली, दृष्टी फिरवू नये खाली, वाट चालावी आपली, वाट चालावी आपली, वाट चालावी आपली। सरळ ठेवावे वर्तान, सरळ ठेवावे वर्तान, सरळ ठेवावे वर्तान, ठेवू नये विषयी मना, ठेवू नये विषयी मना, ठेवू नये विषयी मना, वाट चालावी आपली, वाट चालावी आपली, वाट चालावी आपली। वावे मनावरी स्वार, स्वार वावे मनावरी स्वार, स्वार
बांधोनिया ज्ञान दोरवाट चालावी वाट चालावी वाट चालावी तुकडा म्हणे ऐसे होता लाभत से अखंडता लाभत से अखंडता तुकडा म्हणे ऐसे होता लाभत से अखंडता लाभत से अखंडता लाभत से अखंडता वाट चालावी वाट चालावी वाट चालावी जय जय पांडुरंग 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 हरि जय जय पांडुरंग 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 हरि जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरि पांडुरंग पांडुरंग हरि पांडुरंग जय जय पांडुरंग हरि पांडुरंग जय जय पांडुरंग हरि जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। वंदनीय श्री राष्ट्रसंत तुकोजी महाराज की जय। पाच सज्जनो, आपल्या राष्ट्रसंतांनी सगळ्यांना पाठ आहे सामुदायिक प्रार्थना, तिथे लिहिलं आहे गंभीर हो सबका हृदय सतज्ञान का वक्तव्य हो. काही घाबरून जायचं काम नाही. आत्तापर्यंत आपणाला रमाकांतनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, समाजामध्ये काय चाललं आहे. सहज आहे. गोंधळवुनी टाकिले जन्मना झाला प्रेम शक्तीचा धिंगाणा. जिकडे पाहावे तिकडे कल्पना फुटीर वृत्तीच्या जाहल्या. वस्तुस्थिती आहे, परंतु समोर आपणाला महाराजांनी सांगितलं आहे हे सर्वची ऐकणार नाही. यासी देतील मागील ग्वाही परीती सेवान खंडू द्यावी काही केल्या. हे आपण ब्रीद राखलं पाहिजे राजो. समाजामध्ये अनादिकाळापासून दोन्ही प्रवाह चालू आहे, सत्प्रवृत्ती आणि कुप्रवृत्ती. परंतु कुप्रवृत्तीला जर घाबरलं असतं आमच्या समाजाने तर समाजात जागा राहिला नसता. म्हणून आज राष्ट्रसंतांनी
आपणा सगळ्यांना, तुम्हाला आणि मला संदेश दिला आहे, वाट चालावी आपुली, दृष्टी फिरवू नये खाली, वाट चालावी आपुली. अशा परिस्थितीमध्ये आपण आपणाला वाचवायचं असेल, आपल्या मुलाबाळांना वाचवायचं असेल, आपली संस्कृती जागी ठेवायची असेल, आपले हाल करायचे नसेल, तर प्रत्येकाने उपासकांनी एक गोष्ट केली पाहिजे, वाट चालावी आपुली. सोपाच अभंग आहे. काय म्हणतात, माणसानं आपल्या जीवनामध्ये जर काही करायचं असेल तर, नुसतं बोलायचं नसेल, नुसतं सांगायचं नसेल, नुसतं ऐकायचंच नसेल, काही करायचं असेल तर आपल्या राष्ट्रसंतांनी, नवे अनेक संतांनी, पुण्यवंत लोक होते, ते आपणाला संदेश दिला, लक्षात घ्या. आणि दुबळ्या मनाला जर आपणाला बल द्यायचं असेल तर त्यासाठी आपल्यासारख्या सज्जनांनी समाज जागृती करणं अगत्याचं आहे. संत लिहितात, वाट दावी त्यांच्या पुण्या नाही पार, वाट दावी त्यांच्या पुण्या नाही पार, वाट द्यावी 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 त्यांच्या पुण्या नाही पार. मागील आधार बहुतांचा वाट दावी त्यांच्या पुण्या नाही पार, मागील आधार बहुतांचा, मागील आधार मागील आधार बहुतांचा, बहुतांचा, बहुतांचा. वाट दावी त्यांच्या पुण्या नाही पार, वाट दावी त्यांच्या पुण्या नाही पार, वाट दावी त्यांच्या पुण्या नाही पार. आपण एक काम केलं आहे, वाट दावी त्यांच्या पुण्या नाही पार. रस्ते कोणी चालतात, रस्ता कोणी बनवतात, परंतु भुललेल्या लोकांना, भटकणाऱ्या लोकांना, निर्बल लोकांना, अज्ञानी लोकांना वाट दाखवणं यासारखं पुण्य या जगामध्ये कोणतंच नाही. उकड्या दास म्हणे जीवाशी रक्षावे, तरीच पुण्य पावे पदोपदी. प्रत्येक क्षणाला तुम्हाला असल्या परिस्थितीतून बाहेर निघायचं असेल, ज्याला कुणाला वाट दावी त्यांच्या पुण्या नाही पार, मागील आधार बहुत. संतांनी हेच काम केलं आत्तापर्यंत. संतांपुढं आव्हान होतं, रोड एकच असतो, त्या रोडनी जाण्यासाठी, रोडला लागण्यासाठी अनेक पायवाटा रमवावा लागते. त्या प्रकारे संसारिक जंगल आहे आणि त्या जंगलातून कल्याणाच्या मार्गासाठी, सुखाच्या मार्गासाठी, पुण्याच्या मार्गासाठी चालणारा हा जीव अनादी काळापासून मार्गाने जात आहेत. परंतु आपण जर तुम्ही जोपर्यंत मनुष्य दुसऱ्याचे आधार राहतो की आपल्याला कोणाची साथ आहे, आम्हाला कोणाची मदत आहे, मदतींनी, साथींनी, सहकार्यांनी आमचं जीवन घडते,
तर हा भ्रम आपण डोक्यातून काढला पाहिजे. लक्षात घ्या, आम्ही नेहमी सांगतो भाऊ बहिणी सगळे सोय रे, कुठवरी नाती गोती. भाऊ बहिणी सगळे सोय रे, कुठवरी नाती गोती. आली गरीबी मग ते सारे, कोण कुणाचे होती. आली गरीबी मग ते सारे, कोण कुणाचे होते. संकटी जे नाकामाचे, संकटी जे नाकामाचे, संकटी जे नाकामाचे, काय बरे कामाचे. सद्गुरु भजन करा प्रेमाचे, सद्गुरु भजन करा प्रेमाचे, सद्गुरु भजन करा प्रेमाचे. जो तो आपुल्या धनी जीवांचे, जो आपुल्या धनी जीवांचे, कोणी नसेर कुणाचे. सद्गुरु भजन करा प्रेमाचे, सद्गुरु भजन करा प्रेमाचे, सद्गुरु भजन करा प्रेमाचे. म्हणून सगळ्या संतांनी प्रत्येक माणसाला स्वतंत्र बलशाली व्हायला सांगितलं आहे. जोपर्यंत आपलं बल वाढत नाही, करू भैया बलापनी छाड बिरानी हास आस, ज्याके अंगण नदिया बयसो कसमरे पियास. ज्याच्या अंगणामध्येच नदी आहे तो तहानेनं कधीच मरणार नाही. लक्षात घ्या, जर तुम्ही आपल्या समाजाचं चित्रण 1000 वर्षापासून पाहताय, आजही पाहताय, उद्या पाहत राहाल, मित्रहो, चित्रण पाहिल्याने तुमचा काही पर्याय निघत नाही. म्हणून बलशाली व्हा, वाट चालावी आपुली. आता तुमच्या बोर्ड्याला आम्ही आलो मारेगाववरून. मारेगाववर आम्ही वाट चालत आलो. मार्ग अनेक होते. गोदनी मार्गे येत होतं, येता येत होतं, वेगाव मार्गे येत होतं. परंतु आम्ही आमच्या हिताची वाट निवडली आणि वणीवरून बोर्ड्याला आलो. त्या प्रकारे आपल्या समाजामध्ये हे जे तुमच्यासाठी इलाज आहे, पर्याय आहे की या समाजामध्ये काय करावं, कसे आपले मुलं मुली राखावे, कसे आमच्या मुलांना शिक्षण द्यावं, कशी दिशा द्यावी, हे पाहण्यासाठी अनेक मार्ग आहे. परंतु प्रश्न असा आहे मित्रहो, मगाच प्रश्न निघाला, एका गुरुभक्ताने विचारलं, म्हणे कर्मामध्ये आम्ही सापडलो ना, कर्माळो आलं. कर्माळो येण्याचं कारण काय? आपण कर्म करताना विचार करत नाही. राष्ट्रसंतांनी सोपा इलाज दिला आहे. तुकड्या दास माने हित अहितासी, 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 तुकड्या दास माने हित अहितासी. जाणोनी मनसी अभ्यासावे, जाणोनी मनसी अभ्यासावे, मानसी मानसी जाणोनी मानसी अभ्यासावे, जाणोनी मानसी अभ्यासावे,
जाणोनी मानसी अभ्यासावे 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 तुकड्याचा समाने हित ऐकावे तुकड्याचा समाने हित ऐकावे तुकड्याचा समाने हित ऐकावे जाणोनी मनासी अभ्यासावे जाणोनी मनासी जाणोनी मनासी अभ्यासावे जाणोनी मनासी अभ्यासावे 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 तुकड्याचा समाने हित ऐकावे तुकड्याचा समाने हित ऐकावे तुकड्याचा समाने हित ऐकावे. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे राजू, जंगलामधून दरी खोऱ्यातून रोड तयार करतो आपण. रोड तयार करणं फुकटच होते का? चालणाऱ्याला मजा वाटते, पण तयार करणाऱ्याला कठीण आहे राजू. रोड तयार करणाऱ्यांना काट्या गोट्यातून चालावं लागते, काट्या गोट्यात राहावं लागते, पुष्कळ अडचणी आहे. त्या प्रकारे जीवन एक जंगल आहे. या जंगलामध्ये नाना प्रकारचे झुडपं आहे, दरीखोरे आहे, प्राणी आहे, हिंसक प्राणी आहे, चोर आहे, डाकू आहे, काय नाही राहत जंगलामध्ये. त्या प्रकारे आपल्या जगण्यामध्ये आपणाला काही फसवणारे आहे, काही तारणारे आहे, काही बरोबर सांगणारे आहे, काही चुकीचं सांगणारे आहे, काही देणारे आहे, काही लुटणारे आहे. समाजामध्ये आपल्याला पाहावं लागेल ना. आपण कुठे वाहत गेलो तर तुम्हाला तारणार कोण नाही. मैत्री करापन विचार करुनी सांभाळा संसारी. विश्वांच्या या अनेक वाटा वाट जपा काटेरी. म्हणून सांगतो सावध व्हारे तुम्हीच स्वतःचे. भजन करा प्रेमांचे. आपण वाहत जातो समाजामध्ये. का वाहत जातो? मनुष्य कोणाच्या मागे का लागतो माहीत आहे का तुम्हाला? आपण नेहमी सूत्र सांगतो, जिथपर्यंत माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली गरज, कामना, इच्छा, आकांक्षा, अपेक्षा एकदा निर्माण झाली की ती अपेक्षेच्या पूर्तीसाठी हा मनुष्य कोणाच्याही मागे लागतो. संतांनी आपल्याला मार्गदर्शन दिलं आहे, पण मार्गदर्शन तसंच राहते. लक्षात घ्या. हित कशात होते? तुकड्या दास म्हणे हित अहितासी जाणोनी मानसी अभ्यासावे. आपण प्रत्येक जणांनी पहिल्याच वेळेस सुरुवातच अशी केली आहे की गंभीर हो सबका हृदय. आपल्या आई बहिणींनी, भाऊ भावंडांनी आपलं हृदय आज गंभीर करा, फक्त 1 तास. आणि आपल्या अंतरात्म्याला तपासून पहा काय म्हणणं आहे त्यांचं. राष्ट्रसंत लिहितात, एक गोष्ट करा, तुकड्या दास म्हणे हित अहितासी जाणोनी मानसी अभ्यासावे. हित कशात आहे, अहित कशात आहे याचा आपल्या मनामध्ये यथायोग्य अभ्यास करा. सगळेच लोक चुकीचं सांगतात असं नाही आहे, बरोबर सांगतात असं नाही आहे. आम्हाला विचार करावा लागेल. आ
संती केले कार्य सुदा संती केले कार्य सदैव 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 आना कार्य सदैव राहो निधि प्रेम भाव राहो निधि प्रेम भाव राहो निधि प्रेम भाव संती केले कार्य सदैव राहो निधि प्रेम भाव संतांनी तेच सांगितलं. समाजामध्ये जंगलामध्ये जे लुटणारे लोक आहेत, खाणारे हिस्त्र पशु आहेत, यामधून आपणाला जिवंत कसं राहावं लागेल, आपली सुरक्षा कशी राहील, सुरक्षित आपण कसं राहू, यासाठी संतांनी अहोरात्र काम केलं. संती केले कार्य सदैव राहो नेदी प्रेम भाव संती केले कार्य सदैव. या समाजामध्ये आपला प्रेम भाव टिकला पाहिजे. राहो समाजामध्ये असंच चालणार आहे. वो तो वैसा ही हुआ तू मती हू अयान. ओ निर्गुनिया तू गुणवंता मत एकही में सान. समाज असाच चालणार आहे अनादी काळापासून. अनेक कार्यकर्त्यांना खूप त्रास झाला, आपणाला त्रास होणार आहे, परंतु आधी कष्ट मगची फळ, कष्ट नाही ते निष्फळ. अगोदर कष्ट घ्यावा लागेल. म्हणून आपल्या संत सज्जनांनी मार्ग दाखवलेले आहेत. मार्ग दावुनी गेले आधी दयानिधी संत ते. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, मार्ग माहीत आहे, पण त्याच्या खानाखुनाला आपला पत्ता नाही. मार्ग आहे कल्याणाच्या मार्गाने जाण्यासाठी, जीवनाची वाट चालण्यासाठी 4 मार्ग तुम्हाला माहीत आहे. कोणते मार्ग आहे? कर्म मार्ग. मग आमचा प्रश्न केला आहे का भक्तांनी? कर्मामध्ये आम्ही लटकलो. कर्म मार्ग, उपासना मार्ग, योग मार्ग आणि ज्ञान मार्ग, 4 मार्ग आहे. परंतु त्या मार्गाचं जे रहस्य आहे ते आम्हाला माहीत नाही. आम्ही ते जाणलं नाही. का नाही जाणलं? आपलं जे मन आहे ते मन जाणू देत नाही. म्हणून आजचा अभंग असा आहे. वाट चालावी आपुली दृष्टी फिरवू नये खाली. वाट चालावी आपुली. आपली दृष्टी कशी आहे? दृष्टी 3 प्रकारची आहे. एक अधोमुख दृष्टी, एक ऊर्ध्वमुख दृष्टी आणि एक अर्ध्व ऊर्ध्व अध आणि मध्य. लक्षात घ्या. ऊर्ध्वगती कशाला म्हणावं? ऊर्ध्वगती म्हणजे ऊर्ध्वगतीची साधनं कोणती आहे? इथून इकडेची दृष्टी, आपलं शरीर हे ऊर्ध्वगती आहे. हे 5 ज्ञानेंद्रिय, कान नाक डोळे जीभ त्वचा, या 5 ज्ञानेंद्रियांना फक्त ऊर्ध्वगती त्यांची आहे. फक्त वर पाहते. देवा देवा दे चरणी आसरा. प्रत्येक मनुष्य देवाची विनवणी करताय. लक्षात घ्या. देवा माझं रक्षण कर, मला सांभाळ, मला सुख दे, मला याच्यात